प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय। तुझा पुत्र तुरबाई घेईल इंद्रजिता सवे फळी करोनी राक्षसा खंदळी लंका होळी हा करिला प्रभु रामचंद्र भगवान की जय। असा असणारा ब्रह्मदेव वायुदेवताला सांगू लागलेले आहेत की तुम्ही असणार व्यर्थ चिंता करू लागलेला आहात। तुझा पुत्र असणारा जो आहे, जर या सगळ्या देवतांनी आपापले जे असणारे निर्वाणीचे अस्त्र आहे ते जर असणारे ह्याच्या शरीराला भेद करत नसतील तर हा असणारा अत्यंत महान शूरवीर अशा प्रकारचा योद्धा होणार आहे। आणि पुढे जाऊन भविष्यात काय करणार आहे तर तो असणारा ज्यावेळेस माता सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत जाईल त्यावेळेस जो इंद्रजित महान अशा प्रकारचा योद्धा आहे, ज्याने असणारा 33 कोटी देव असणारा बांधवडीत आणून दिलेले आहेत रावणाला, त्याच्यासोबत असणारा तो युद्ध करेल, त्याला असणारा सळो की पळो करून सोडेल। अशा प्रकारे असणारा कित्येक जरी राक्षसांचा असणारा त्या ठिकाणी सर्वांना मारून टाकेल आणि पुन्हा असणारा माता सीतेचा शोध घेईल। अशा प्रकारे असणारा ब्रह्मदेव त्या ठिकाणी वायुदेवताला बोलतात। परम भाग्य हनुमंता भेटोनी सुखी करिल सीता तिची शुद्धी आणिल तत्वता श्री रघुनाथा सुखार्थ। आणि हनुमंतराव अत्यंत असणारा सौभाग्य अशा प्रकारचे आहेत, भाग्यवंत आहेत का? कारण असणारं लंकेमध्ये जाऊन असणारं त्या ठिकाणी सगळे क्रूर कर्मी अशा प्रकारचे आहेत आणि त्यांच्यामध्ये जाऊन जी असणारी भक्तिमान भक्ती असणारं युक्त अशा प्रकारची माता सीता आहे, त्या माता सीतेला असणारं ते निश्चितच त्या ठिकाणी जाऊन भेटतील आणि त्या दोघांची जी काही भेट आहे ती अनुपम्य अशा प्रकारची असणार आहे। आणि तिथून पुढं माता सीतेला भेट घेऊन या सगळ्या गोष्टीची असणारी चौकशी करून मी प्रभू रामचंद्राचा दास आहे ही खात्री पटवून देऊन पुन्हा असणाऱ्या त्या ठिकाणी सर्व लंकेची असणारी सगळं चौकसपणे असणारं निरीक्षण करतील आणि पुन्हा प्रभू रामचंद्राकडे परततील। अशा प्रकारचा असणारा इतिहास तुझा मुलगा घडवणार आहे। श्रीरामाच्या कटकात दाट दाटुका वीर हनुमंता सेवा बळे परमाप्त श्री रघुनाथ मानिल। आणि जे हनुमंतराय आहेत या ठिकाणी असणारं इतकं जरी त्यांच्यापाशी बळ असेल तरी त्या बळाने असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं कार्य सोपं करून देणार आहे, परंतु बळाची असणारी उन्मत्तता त्यांच्यापाशी नसणार आहे। ते अखंडित असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या सेवेत प्रभू रामचंद्राचे नामधारी अशा प्रकारचे राहणार आहेत। आणि जर असणारे ते अखंड प्रभू रामचंद्राचे नामधारी असतील तर प्रभू रामचंद्र असणार त्यांना सोडून जाणार नाहीत आणि जगामध्ये असणारं सेवा कशी करावी, सगळ्यात असणारं सेवेचं जे फळ आहे ते कशा प्रकारे मिळवावं अशी ख्याती असणारं त्या ठिकाणी हनुमंतराय करतील। भविष्य हनुमंताची ख्याती स्वय सांगत प्रजापती उल्हास वायूच्या चित्तीन पुत्र कीर्ती ऐकोनी। आणि ज्यावेळेस असणारा आपल्या लेकराचं भविष्य ब्रह्मदेव स्वतः असणारा सांगू लागले, जे असणार त्या सर्व सृष्टीचं असणारं लिखाण काम करतात, या सर्व सृष्टीला असणारं निर्माण करण्याचं कार्य करतात, तेच असणार स्वतः आपल्या मुलाचे असणारे कुंडली सांगू लागले। हे पाहिल्यानंतर आपला मुलगा असणारा किती असणारा बलवान होणार आहे आणि बलवान ज्ञानी होणार आहे, ब्रह्मज्ञानी होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी प्राप्त करून सुद्धा त्याच्याकडे असणारा लीनता असणार आहे। ही सगळ्यात सुखकारी गोष्ट अशा प्रकारची आहे आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी असणाऱ्या ऐकल्यानंतर जे वायू देवता आहेत ते अत्यंत खुश झालेले आहेत। वरदला होनी हनुमंता वायुवती उल्हासता मुक्त केली प्राणरोधकतान तेने समजता सुख झाले। आणि ज्यावेळेस वायू देवतांना असणारा खात्री पडली, सर्वांनी वरदान असणारा हनुमंतरायाला दिले, हनुमंतराय असणारा सुदृढ त्या ठिकाणी दिसू लागले, दिसल्यामुळे हनुमंतरायाने असणार त्या ठिकाणी वायू देवताने असणार त्या ठिकाणी आनंदित झाले आणि आनंदित होऊन जो काही असणारा या जगताचा प्राणरोधन केला होता तो असणारा सर्व प्राणवायू असणारा जे काही 9 प्रकारचा आहे तो असणारा मुक्त केला आणि त्याच्यामुळे जी काही सजीव सृष्टी आहे ती असणाऱ्या त्या ठिकाणी जीवित होऊ लागलेली आहे। सुखी झाले सुर नर सुखी झाले ऋषीश्वर सुखी झाले चराचर जय जयकार तिही लोकी। आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी वायू देवताने आपलं जे
काही कार्य आहे ते पूर्ववत चालू केल्यामुळं जे काही असणारे देव मानव आहेत, जे ऋषी आहेत किंवा असणारे जे सिद्ध अशा प्रकारचे आहेत आणि जे असणारे सजीव सृष्टी असणारी या पृथ्वी तलावरची आहे, झाडांसहित असणारं जे काही सजीव प्राणी आहेत, मानव आहे, या सगळ्यांना असणारा अत्यंत आनंद झाला. कारण पूर्ववत असणारा आपल्याला आपलं जे काही शरीर आहे, जे काही देह आहे, त्याच्या असणारा सर्व क्रिया चालू झालेल्या आहेत. वर देऊन हनुमंतासी सुरवर गेले निजधामासी, वायुने आणोनी हनुमंतासी अंजनी पासी दिधले. आणि अशा प्रकारे असणाऱ्या सर्व देवादिकांनी हनुमंतरायाला वरदान प्राप्त केले आणि आपलं जे काही सर्व कार्य आहे ते पूर्ववत झाल्यामुळं सगळे देव असणारे आपल्या धामाला परतले. आणि परतल्यानंतर वायुदेवाने काय केलं, हनुमंतरायाला असणार ते बाळ अशा प्रकारचे होते आणि त्याच्यामुळे नेऊन अंजनी मातेच्या असणार सुपूर्द केलेला आहे. हनुमंताची बाळ कीर्ती विस्तारली त्रिजगती, फळार्था कळता गवस्ती, लावली ख्याती सुरवरा. आणि अशा प्रकारचे कीर्ती असणारे हनुमंतरायाने बालपणामध्येच केली होती. बालपणी असणारा गेला की तू सूर्याला धराया, म्हणजे ज्यावेळेस सूर्याला असणारा त्या ठिकाणी फळं म्हणून असणारा खायला गेलेले आहेत आणि तिथं जाऊन असणार नुसतं वापस आले नाही, तर जे काही देवादिक आहे त्या सर्वांना असणारा जे काही ताठा असणारा त्या ठिकाणी होता, तो ताठा असणारा जिरवण्याचं काम असणारा हनुमंतरायाने केलं आणि ही प्रथम ख्याती असणारा हनुमंतरायाने बालपणामध्ये केलेली आहे. हनुमंताचे सामर्थ्य सिद्धातीची देवी दिधले वरदान, हनुमंत कीर्ती अति घालन तेने सुख श्रीरामा. आणि अशा प्रकारे असणारा हनुमंतराय बलवान आहे. ते असणार बलवान असून सर्व असणारा देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतलेला आहे. आणि हे ज्यावेळेस असणार कथा त्या ठिकाणी अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगू लागलेले आहेत आणि त्याच असणार कथेमध्ये ज्यावेळेस प्रभू रामांनी हनुमंतरायाची ख्याती ऐकली त्यावेळेस असणार प्रभू रामचंद्रांना अत्यंत आनंद झालेला आहे. जे सामर्थ्य श्रीरामासी तेची शक्ती हनुमंतासी, एकात्मता अहर्निशी लोकक्रियेसी देवभक्ता. आणि नारद बाबा आपल्याला सांगू लागलेले आहेत की जशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्रामध्ये सामर्थ्य आहे तशाच प्रकारे असणारा हनुमंतरायामध्ये आहे. कारण का, महादेवाच्या असणारा त्या ठिकाणी महादेवाने अवतार हनुमंतरायाचा धरलेला आहे आणि भगवान विष्णूने असणारा प्रभू रामचंद्राचा अवतार धरलेला आहे. जशा प्रकारे असणारा एकच दिवा आहे जो असणारा जंगलात असणारा पेटलेला आहे आणि इथं असणारा पंक्तीमध्ये लावलेला दिवा आहे. दिसायला जरी वेगवेगळे असलं तरी असणार त्यांचं स्वरूप जशा प्रकारे एक आहे तशा प्रकारे हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आत्मस्थितीने एक स्वरूप आहे. लोकक्रिया संग्रहार्थ श्रीरामदेव हनुमान भक्त, तोची रामायणी ग्रंथान भक्त सामर्थ्य वायुपुत्री. आणि अशा प्रकारे असणारा हा जो लोकसंग्रह आहे, लोकांनी असणार कशा प्रकारे असणार नियतीने वागायला पाहिजे, कशा प्रकारे असणार त्या ठिकाणी वर्तन करायला पाहिजे, आचरण कशा प्रकारे करायला पाहिजे, बोलायला असणार कशा प्रकारे पाहिजे आणि कीर्ती जर करायची असेल तर त्या कीर्तीमागे असणाऱ्या त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टी असायला हव्यात या सगळ्या गोष्टी असणार सर्व जगताला समजून देण्यासाठी आणि पापही जास्त वाढलं होतं त्या पापाचं असणार निर्धारण करण्यासाठी आणि जगताला सुखी करण्यासाठी हे असणार देवभक्तांची असणार या ठिकाणी क्रीडा प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. डोंगरी दावाग्नीची ख्याती, घरीची दीपातेची निज दीप्ती, दोहीची एका दाहक शक्ती, देवी देव भक्ती सामर्थ्य. आणि जसं आता सांगितल्याप्रमाणे असणार आग असणारी कुठेही लागली तरी ती एकच स्वरूपाची असते. आपण असणारा गोड खातो, गोड असणारा गुलाबजामुनमध्ये गोड असतं आणि नुकतीतही गोड असतं, साखरेतही असणारा गोडवा असतो. जरी ते असणारे दिसायला भिन्न भिन्न अशा स्वरूपाचे असले तरी तो पदार्थ बनवताना एक स्वरूपानेच असणारा त्या ठिकाणी जो काही ऊस आहे त्या ऊसापासूनच अशा प्रकारे उत्पत्ती होते. दिसायला भिन्न भिन्न असतात, चवी वेगळ्या वेगळ्या लागतात, परंतु असणारं गोड स्वरूप जे त्याचं आहे तेच स्वरूप असणारं प्रभू रामचंद्राचं आणि हनुमंतरायाचं असणारं दिसू लागलेलं आहे. हनुमान असता माते प्रति होता धूत शक्ती, करिता भाळ बाळ भावे उद्धतीन ऋषी तोक्ती शापिला. आणि अशा प्रकारे असणारा हनुमंतराय अत्यंत बलवान झालेले आहेत.
अगोदरच सामर्थ्य जास्त होतं आणि त्यातले त्यात आशीर्वाद असणारे सर्वांचे मिळून घेतले आणि त्याच्यामुळं अत्यंत असणारा बलवान शक्तिमान झाल्यासारखे हनुमंतरायाला वाटू लागलं. आणि त्यातले त्यात ते असणारे बाळक होते, ज्या शक्ती असणाऱ्या त्यांना प्राप्त झाल्या त्या आकळीत करण्याचे असणारे त्यांच्यापाशी मती नव्हती. आणि त्याच्यामुळं ते काय करायचे, ते जे काही असणारं ऋषीवृंद त्या ठिकाणी पूजा अर्चा करायचे त्यांना त्रास देऊ लागले. आणि म्हणून असणारं त्यांना त्यांच्या हनुमंतरायाच्या हितासाठी असणारं ऋषीवर यांनी शाप दिला. अशा प्रकारे अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगू लागले. गंगा तीरी ऋषीची वस्ती, अवघे आश्रम उचलून हाती, हनुमंत ठेवी दूर पर्वती, जळण पवती स्नान पाना. आणि अशा प्रकारे असणारं जी काही लेकरं असतात त्यांना असणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीचं काही जाणीव नसते आणि ते जशा प्रकारे असणाऱ्या कोणत्याही गोष्टी करण्याकडे धाव घेतात. तशा प्रकारे हनुमंतराय असणाऱ्या बाळ भावाने काय करू लागले, आता ते असणारे हनुमंतराय आहे. आपले लेकर आणि त्यांच्या लेकरांमध्ये बदल असेल, त्यांचे पहिल्यापासून असणारे जे काही कार्य आहे ते आगम्य स्वरूपाचे आहे, आपल्याला न कळणारे अशा प्रकारचे आहेत. मग हनुमंतराय काय करायचे, जे समुद्र जे गंगा आहे गंगेच्या तीरावर असणारे जे ऋषीवृंद आहेत ते असणारा आपल्या पूजा अर्चा करायचे. सकाळी असणारे गायत्री मंत्र वगैरे असणारे जपण्यासाठी लवकर उठायचे. परंतु ते उठण्याच्या अगोदरच हनुमंतराय असणारं त्यांचे घर वगैरे जे आहेत ते एकदम असणारं जाऊन उंच डोंगरावर ठेवायचे. मग ते उठून पाहिल्यानंतर त्या सर्व ऋषीवर्यांनी त्यांना असणारा पूजा अर्चेसाठी पाणी काही भेटायचे नाही. अशा प्रकारचे दयनीय अवस्था हनुमंतराया त्या सर्व ऋषीवृंदांची करू लागले. पुष्प पर्वती ऋषी वसती, सकळ पर्वत उचलून हाती, हनुमान घाली उखरा प्रती, ऋषी तळमळती जळफळा. आणि काही ऋषी असणारे काय करायचे, ज्या ठिकाणी असणारा फुलांची झाडं आहेत, फळांची झाडं आहेत ती असणारे पूजा अर्चेला असणारं फुलं लागतात, फळं लागतात म्हणून असणारं त्या ठिकाणी वस्ती करायचे. आणि वस्ती केल्यानंतर असणारं अत्यंत आनंदाने राहायचे. परंतु हनुमंतराय काय करायचे, या सगळ्यांना असणारं त्यांचा आश्रमच उचलायचे. उचलून असणारं एक जे उखर म्हणजे डोंगरावरतीच परंतु सपाट जागा ज्या ठिकाणी असणाऱ्या गवताची काडी सुद्धा नाही आणि तशा जागेवर नेऊन ठेवल्यानंतर ते ज्यावेळेस उठून असणारं बघायचे, बघितल्यानंतर ते असणार देवादिकांना पाणीही नाही, फुलंही नाही, फळं नाही. मग नेमका असणारी देवाची पूजा अर्चना करायची कशी, अशा प्रकारची असणारी चिंता त्या ठिकाणी सर्व ऋषीवृंदांना लागून लागली. बाळभावाच्या परवडी ऋषीची यज्ञ पात्रे फोडी, कुशासने अंजिने फाडी, जाणवी तोडी भटकांची. आणि अशा प्रकारे हनुमंतराय पुन्हा काय करू लागले, जे असणारे ब्राह्मण वृंद त्यांच्या असणाऱ्या सामर्थ्य शक्तीने पुन्हा आपापल्या जागेवर आपला आश्रम आणायचे आणि पुन्हा असणारा त्यांचा यज्ञ चालू करायचे. यज्ञ चालू केल्यानंतर असणारा हनुमंतराय एकदम बारक स्वरूप धरायचं, पळत पळत जायचं. त्यांची जे असणारं गवताचं आसन करून बसले ते आसनच ओढून घ्यायचं. पुन्हा असणारं जी काही जाणव्या असणाऱ्या गळ्यात घातलेल्या असतात ती ओढून न्यायची. जी असणारं घृत असतं म्हणजे असणारं तूप असतं त्या तुपामध्ये टाकलेले जे काही चमचे आहेत ते चमचे सुद्धा पळून द्यायचे, मंडप फाडून टाकायचा. अशा प्रकारचे भयंकर स्वरूपाचे असणारे कार्य असणारा हनुमंतराय त्या ठिकाणी करू लागले. बटो ब्रह्मचारी कवळोनी पुच्छी, हनुमान स्वय उडे आकाशी, लेकरे होती कासावीसी, ऋषी पत्न्यासी तळमळ. आणि हे तर झालं. पुन्हा असणारा काय करायचे, एखादा जर असणारा ऋषी असे असणारा पात्र वगैरे फोडले आणि त्याला जर हनुमंतरायाला जर असणारा तो ब्राह्मण बोलला किंवा ऋषी जर बोलला तर त्याची जी काही असणारी 2-4 लेकरं आहेत ती लेकरं घ्यायची, शेपटामध्ये गुंडाळायची आणि उंच अशा प्रकारचे असणारं शेपूट करायचं आणि त्याला असणारं भेडसवायचं. मग ते बघितल्यानंतर जे काही त्या लेकराच्या माया आहेत त्या सुद्धा असणारं हळहळ करायच्या. अशा प्रकारच्या असणारं सगळ्यांना त्रास देण्याचं कार्य हनुमंतराय त्या ठिकाणी करू लागले. मारोनी गज करवडे, ऋषी आश्रमती टाकी मढे, काढिता शिष्य समुदावरडे, नोपाव पुढे चालेना. आणि पुन्हा एखादा जर खवळला, अरे असं कमून करतोस तसं कमून करतोस असं म्हणलं की मग त्याच्या असणारा लेकरं नाही काहीच बघायचं नाही. जे असणारं जंगलात जायचं, हत्ती वगैरे असणारा मारायचा किंवा मेलेला असणारा एखादा जीव जंगलामध्ये सापडला त्याला उचलायचं आणि त्यांच्या दारामध्ये आणून ठेवायचं. मग आणून ठेवल्यानंतर त्याची असणारे भयंकर अशा प्रकारची घाण सुटायचे. मग ते असणारं ब्राह्मण त्यांची असणाऱ्या तोंडात शक्ती, हातामध्ये शक्ती नाही म्हणून असणारं ते ढकलू असणारे बेजार व्हायचे. त्यांना काय असणारं ते मृत जनावर वगैरे जे वास येतोय ते काय असणार निघायचं नाही आणि ते बेजार व्हायचे. अशा प्रकारचे असणारी दयनीय अवस्था एकदम रडकुंडीत त्या ठिकाणी सर्व ब्राह्मणांना हनुमंतरायाने आणलेला आहे. ब्रह्मवराचे वरदोक्ती शाप नचले, हनुमंता प्रती
श्राप द्यायचे. परंतु असणारा हनुमंतरायाला आताच आपण ऐकलेलं आहे की ब्रह्मदेवाने वरदान दिले की कोणताही ब्रह्मशाप म्हणजे ब्राह्मणाचा श्राप असणारा तुला कधी असणारा दंडित करू शकत नाही किंवा असणारा तुला दंड या ठिकाणी या सृष्टीमध्ये कुणीही करू शकत नाही. मग असं सांगितल्यामुळं असणारं जे ब्राह्मण आहे ते असणारं त्याला काय करू आणि काय नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यावर ते सगळ्या ब्राह्मणांनी एकवट होऊन असणारा विचार केला की आपण आता याच्यावर जर तोडगा काढायचं म्हणलं तर ब्रह्मदेवापाशीच आपल्याला जाणं योग्य ठरेल. म्हणून ते ब्रह्मदेवापाशी गेले आणि ब्रह्मदेवाने असणार त्यांना काय युक्ती सांगितली. ब्रह्मा सांगे ऋषी प्रति शाप द्यावा ती हितोक्ती मारुती जव भेटे रघुपती तव वरी तुझी शक्ती लीन राहो. आणि असं असणारं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने एक युक्ती सांगितली की तुम्ही असणाऱ्या त्याचा काही वाईट करण्यासाठी जर तुम्ही शाप त्यांना देत असाल तर त्याला तो लागू होणार नाही. परंतु त्याचं हित साधण्यासाठी जर तुम्ही असणारा त्याला श्राप दिला तर निश्चितच असणारा तो लागू होईल. म्हणून काय करा तर तुम्ही असणारा त्याला कसा श्राप द्या की तू असणारा सामर्थ्यवान होशील, सामर्थ्यवान असणारा शक्तिमान राहशील. परंतु कधी ज्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्र तुला भेटतील त्याच वेळेस असणारा तुझी सर्व सामर्थ्य शक्ती तुला प्राप्त होईल. अशा प्रकारचा त्याला श्राप द्या असं असणारा ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे. लीन राहील तुझी शक्ती. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हो 34. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जेवे यौवन सौभाग्य तोरे असे गुप्तता राय कुमारे देवे तुझे सामर्थ्याचे तोरे तुझ माझा रे दिन राहो. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी ब्रह्मदेव आहेत जे सांगू लागले आहेत की तशा प्रकारे असणार बारकी असणारी लेख असते ती असणारा जोपर्यंत लग्नाचं वय होत नाही तोपर्यंत असणारा आपल्या घरात संगोपांग असणार त्याचं तिचं असणारं जतन केलं जातं. पुन्हा असणारा तिचं असणारं लग्नाचं वय झाल्यानंतर तिचा यथोचित असणारा त्या ठिकाणी लग्न सोहळा करून तिला जशा प्रकारे असणारं पाठवलं जातं तशा प्रकारे असणारा हनुमंतराय तुम्ही आता असणारा तुमची शक्ती असणारा राखणे योग्य नाही. त्याच्यामुळं काय होईल प्रभू रामचंद्र भेटेपर्यंत असणारा तुमची जी काही शक्ती आहे ते असणारं लीन अशा प्रकारची राहील, शांत राहील. आणि ज्या वेळेस तुम्हाला असणारा गुरुवर्य स्वरूप प्रभू रामचंद्र भेटतील भेटता क्षणीच असणारं तुमची सर्व सामर्थ्य शक्ती तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारचा असणारा श्राप त्या ठिकाणी देऊ लागले. जेवे आले तारुण्यता योने मुसमुसे होय वनिता देवी भेटल्या श्री रघुनाथा निज सामर्थ्या पावसे. आणि जशा प्रकारे असणारं आपण असणारा बाल वयातून तारुण्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शक्तीचा मद असतो, तारुण्याचा मद असतो आणि तशा प्रकारे असणार आपण मुसमुस त्या ठिकाणी करतो. आणि त्या ऐवजी असणार ज्या वेळेस असणारा निसर्ग वसंत ऋतू आल्याबरोबर जशा प्रकारे असणार उभारी धरतं तसं सौंदर्य प्राप्त करतं तशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्र रूपी असणारा वसंत ऋतू ज्यावेळेस हनुमंतरायाच्या असणारा जीवनात येईल त्यावेळेस असणारा निश्चितच हनुमंतरायाचं असणारं जीवन सफल बलवान आणि सामर्थ्यवान होणार आहे. ऐसे ऋषीश्वर शापिते झाले हनुमंताचे दिन जगते मग राहिला साधू रत्ते रुचिर प्रते अति नम्र. आणि अशा प्रकारचा श्राप साधूवर्यांनी ज्यावेळेस हनुमंतरायाला दिला त्यावेळेस असणार हनुमंतराय अत्यंत शांत झाले. कारण असणार अंगामध्ये असणार चपळता असल्यानंतर माणूस त्या ठिकाणी एका जागेवर राहू शकत नाही. त्याला कितीही असणार तुम्ही बांधून ठेवा परंतु माणसाला सुखापेक्षा शांती प्रिय असावी. कारण शांतीमध्ये सुख आहे, सुखामध्ये असणार शांती असेलच अशी असणारी शाश्वती आपण देऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे हनुमंतराय शांत झाले, स्तब्ध झाले. आणि शांत झाल्यामुळे काय झालं तर आपल्याला या जीवनात काय करायचे, काय साध्य असणारं साधन करायचे आणि त्याच्यामुळं हनुमंतराय असणारा साधू सज्जनांची त्या ठिकानी सेवा करू लागले. द्रव्य मद तारुण्या अंगे बळाचा शक्ती मद तेने पुरुष होय स्तब्ध करी विरोध अभिमाने. आणि अशा प्रकारे असणार ज्याच्याकडे धनाचा मद आहे, ज्याला असणारा धनाचा गर्व आहे तो असणारा धनाच्या जीवावर उड्या मारतो. ज्याच्याकडे असणारा शौर्याचा ताकदीचा मद आहे त्याच्या असणारा ताकदीचा तो असणारा आपला गर्व दाखवतो. परंतु आणि ज्याच्याकडे स्वरूपाचा गर्व आहे तो सुद्धा असणारा स्वरूपाचा गर्व दाखवतो. परंतु हे असणारं सगळं
म्हातारपणात बघितल्यानंतर तारुण्य आणि बळ हे सगळं लोलोप झालेलं असतं आणि धनवानाचं जर धन गेलं तर त्याची असणारी स्थिती बघायची अत्यंत बिकट अशा प्रकारची असते. आणि परमार्थामध्ये आपण धन असणाऱ्या संसारामध्ये कमवतो, परंतु आपण जर परमधन कमवलं तर ते असणार तारुण्यात जर असणार त्या धनाकरता आपण आकर्षित झालो तर निश्चितच असणार म्हातारपणापर्यंत जाईपर्यंत आपण ज्यावेळेस असणार अंतसमयाला येतो त्यावेळेस निश्चित प्रभू रामचंद्राचं नाव आपल्या मुखाला असेल आणि त्याच नावामुळं आपण असणारा सायुज्याच्या मुक्तीला प्राप्त होतो ही असणारा नाळबाबा आपल्याला सांगतात. आणि त्याच्यामुळं आपल्यापाशी किती येते किती जाते, तारुण्य असू द्या, स्वरूप असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, कोणत्याही गोष्टीचा गर्व कधी करू नका. सामान्यपणे राहा. हनुमंतरायापाशी इतक्या सगळ्या षडगुण ऐश्वर्य संपन्न अशा प्रकारचे हनुमंतराय बालपणात होते, परंतु असणारे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना भेटले त्यांना प्रभू रामचंद्र रूपी वसंत ऋतू असणारा भेटल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टी असणाऱ्या अंगीकृत करून लीनता अंगी स्वीकारली. आणि हीच गोष्ट आपल्या संसारामध्ये घेण्यासारखी आहे आणि हेच असणारं रामायण आपल्याला शिकवतं. याचा असणारा अंगीकार आपण करावा. व्यापार झाली या व्यापारे नाना अनन्य कर्म करे, तोच झाली या निराधारे मग विचारे पाप पुण्य. असं असणार आहे ज्या वेळेस आपण व्यापार करतो, आपण संसारिक आहोत, प्रत्येक जण असणारा पैसा कमवण्यासाठी काही ना काहीतरी धंदा व्यापार काम करतो. आणि काम करीत असताना आपण असणारा कुणाकडून चार पैसे कशा प्रकारे घेत आहोत, नीतीने घेतो का अनितीने घेतो का लुटून घेतो, ह्या गोष्टीचा असणारा तो विचार करीत नाही. आपल्या खिशात धन येते हे असणारं महत्वाचं आहे, एवढ्याच गोष्टीकडे लक्ष असतं. परंतु ज्या वेळेस असणारं धन मान या ज्या गोष्टी असणाऱ्या संपून जातात त्यावेळेस असणारा मग पुन्हा असणारा माणूस विचार करतो काय कशाचा, पाप आणि पुण्याचा. मग असणारा सगळं हातातून गेल्यानंतर पाप पुण्याचा विचार करून उपयोग नाही. जे घडून गेला असणार केले कर्म झाले तीची भोगाले. तुम्ही असणारे कितीही जरी काही पुन्हा केलं तरी ज्या गोष्टी मागे केल्या ते निश्चित आपल्याला भोगाव्या लागतील. कैचे संध्या कैचे स्नान केवे पावे जे निज ज्ञान, अधिकार झाले क्षीण विवेक पूर्ण प्राण्याचे. आणि अशा प्रकारे असणारे ज्या वेळेस सगळं असणार त्याच्यापाशी व्यापार असल्यानंतर त्याला धन भेटतो, संसारामध्ये असणारा मान भेटतो, चार जण असणार ओळखीचे असतात, सगळेजण आपापल्या असणारा हेव माझा तेव माझा असं करतात. परंतु ज्यावेळेस असणारा धन मान या सगळ्या गोष्टी गेल्या की निश्चित असणारा जर विवेक ज्ञानी किंवा असणारा ज्ञानी माणूस जर असेल तर तो विवेक दृष्टीने विचार करतो आणि विवेक दृष्टीने विचार केल्यानंतर त्याला सारा गोष्टीचा असणारा ज्ञान प्राप्त होतं. असा असणारा नामभाव होत. तैसे झाले हनुमंता नेत बळ लीन होता, म्या पावावे परमार्था साधू संता भजावे. अशा प्रकारे असणाऱ्या सर्व सामर्थ्य शक्ती हनुमंतरायाची गेल्याबरोबर त्यांना कळून चुकलं की आपण जे असणारं कृत्य करीत होतो ते असणारं अनितीचं अशा प्रकारचं होतं. आणि त्याच्यामुळं आता आपण असणारं इथून पुढे काय करावा तर असणारं सात्विक जीवन जगायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी साधूवर यांची असणारे सेवा करू लागले. जे काही ऋषीमुनी आहेत त्यांना फळमुळं आणून देण्याचं कार्य करू लागले. ज्या ज्या गोष्टी असणारी कमतरता त्यांना वाचेल ते पुरवण्याचं कार्य हनुमंतराय करू लागले आणि ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा ते असणारा प्रकट करू लागले. पूर्वे सूर्याचे वरदान जेव्हा हनुमान इच्छिल ज्ञान, तेव्हाची होनी प्रसन्न ज्ञान संपन्न मी करता. आणि हनुमंतराय असणारा बुद्धिमत्ता वरिष्ठ अशा प्रकारचे आहेत आणि त्याच्यामुळे हनुमंतरायाच्या लगेच ध्यानात आलं की सूर्यदेवतेने असणारा आपल्याला वरदान दिलंय की ज्याही वेळेस असणारा मला ज्ञान ग्रहण करण्याची उत्कट इच्छा होईल त्यावेळेस असणारा सूर्यदेव स्वतः आपण होऊन असणारा मला ज्ञान प्रदान करतील. आणि अशी इच्छा असणार त्या ठिकाणी हनुमंतरायाला निर्माण झालेली आहे. ते ज्ञान मारुते वांछिता अंतर्योगोने चित्सविता, ज्ञान विज्ञान लीनता देही विदेहता श्रीरामी. आणि अशा प्रकारे असणार मावळ भीत विश्वाभासू नवल उदयाला चिन्हांशू अद्वयाब्जिनी विकास होऊन आता जशा प्रकारे असणारा सकाळचा सूर्य उगवावा आणि सूर्य उगवल्यानंतर जी काही कमलिनी आहे ती जशा प्रकारे विकसित होते तशा प्रकारे आनंद असणारा त्या कमलिनीला आपला गुरु स्वरूप असणारा सूर्य भेटल्यानंतर होतो. तशा प्रकारे आनंद असणारा या ठिकाणी हनुमंतरायाला होऊ लागलेला आहे. ते आता असणारे काही सूर्य आहेत ते आपल्याला असणारा आयुष्यात येणार, ते असणारा आपल्याला ज्ञान प्रकाट करणार आणि ह्याचा आनंद असणारा हनुमंतरायाला होऊ लागला. ज्ञानामध्ये वृद्धी होऊ लागली. ज्ञान विज्ञान संतप्ते देहे असोनी विदेह स्थिती, श्रीरामाची अनन्य भक्ती झाला मारुते जगद्वंद्य. आणि हनुमंतरायाने काय ग्रहण केलं? ज्ञान तर ग्रहणच केलं परंतु संसार प्रमादामध्ये असणारं ज्ञान
ज्ञानाला महत्व आहे आणि संसारामध्ये विज्ञानाला महत्व आहे. कारण विज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला असणारा संसारातली लोक माहीत असतात आणि तशा प्रकारे ज्ञान विज्ञानाने असणारे परिपूर्ण हनुमंतराय झाले आणि परिपूर्ण होऊन असणाऱ्या त्या ठिकाणी पुन्हा अखंड प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करू लागले. कारण हे जे पाहणं आहे ते अत्यंत दुर्गम अशा प्रकारचे आहे. ज्ञान आणि भक्ती एक जवळ येत नाहीत, पण एक जवळ आल्यानंतर निश्चितच असणारा संत बनवतो. वाले सुग्रीव कलहा आता शापे हनुमंते शक्तिगुप्त या लागे वालीचा न करे घात जाण निश्चित श्रीरामा. आणि हे आतापर्यंत अगस्त ऋषीने प्रभू रामचंद्रांना का सांगितले तर प्रभू रामचंद्रांनी विचारलं होतं की हनुमंत रायासारखा अत्यंत बलवान असणारा शूर योद्धा असणारा सुग्रीवा तुझ्यापाशी प्रधान म्हणून आहे, मग आतापर्यंत असणारा वाली सोबत युद्ध करून तू एकही युद्ध जिंकला का नाहीस किंवा तुला असणारं राज्य का प्राप्त करून दिलं नाही असा असणारा त्या ठिकाणी हनुमंत प्रभू रामचंद्राने अगस्त्य ऋषींना असणारा प्रश्न विचारला होता. आणि अगस्त्य ऋषी त्याच्यावरचं उत्तर असणार आतापर्यंत असणारं हनुमंतरायाची शक्ती लीन होती आणि त्याच्या आता तुम्ही भेटल्यामुळं हनुमंतराय असणारे पूर्वत झालेला आहे. ही सर्व कथा अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात. सुग्रीव हनुमंताचा आपता परेशा पे शक्ती होती गुप्त या लागे वालीचा न करी पै घात जाण निश्चित श्रीरामा. आणि हे प्रभू रामचंद्र हा असणारा हनुमंतराय अत्यंत आप्त अशा प्रकारचा हरनिशी असणारा राजा सुग्रीवाच्या बरोबर राहणारा होता. परंतु जो असणारा ह्याची असणारा त्या ठिकाणी ब्राह्मणाने श्राप दिल्यामुळं सर्व शक्ती लीन होती आणि त्याच्यामुळेच आतापर्यंत वालीवर या दोघांनी जिंकलं नाही. ऐसे हनुमंताची ख्याते ऐकोनी सुखावला श्री रघुपती श्रीरामासी कुशोनी अगस्ते आश्रमा प्रती सोय गेला. आणि अशा प्रकारची ख्याती असणाऱ्या हनुमंतरायाची झालेली आहे आणि त्याच्यामुळे हनुमंतराय असणारा विजय सुग्रीवाला मिळून दिला नाही. ही जी सर्व कथा आहे येतो चित असणार अगस्त्य ऋषीने प्रभू रामचंद्रांना सांगितले आणि साष्टांग नमन करून असणारा त्या ठिकाणी आपापल्या आश्रमाला निघून गेले. एका जनार्दना शरणा हनुमंत जन्म निरूपणा ऐकोन श्री रघुनंदना सुख संपन्ना सोय शाळेत असताना एकदा पण बोललेलं नाही. प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस हनुमंतरायाचा असणारा गुण गौरव ऐकल्यानंतर असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी अत्यंत आनंदित झालेले आहेत. कारण भक्ताचं गुणवर्णन हे भगवंताला आवडत असतं आणि ही जी सर्व काही कथा आहे की मी माझे असणारे गुरु जे आहेत जनार्दन स्वामी त्यांना असणारा शरण जाऊन तुम्हाला सांगतो. सुखा होणे श्री रघुपती प्रीती लंगिला मारुती हा मद साय सीता विद्यार्थी रणकंदना करावया. आणि पुन्हा प्रभू रामचंद्र जागेवर उठल्यानंतर असणारा हनुमंतराया जवळ गेले. हनुमंतरायाला असणारा आपल्या मिठीत घेतलं आणि मिठीत घेऊन अत्यंत प्रीतीने असणारे बोलवलेले आहेत की हे असणारा हनुमंतराय तुम्हीच असणारा माझ्यासाठी अत्यंत प्रीतीपूर्वक अशा प्रकारचं सर्व कार्य करणार आहात. इथून पुढे असणारे काही सीता मातेच्या स्थितीचा असणारा शोध घ्यायचा आहे. तो शोध असणारा तुमच्यामुळे परिपूर्ण होणार आहे. मायबाप श्रोत्यांना एक विनंती आहे, बाहेर गावी असणारा आलेलो आहोत, काही चूक बोल झालेली असली तर दोघा भावांची असणारी माफ करा. आमचं सुद्धा अशाच प्रकारचं रामायण असणारं रेणुका माता संस्थान चिंचोन रोड वडवणी या ठिकाणी चालू आहे. आज असणारा आमचं त्या ठिकाणी कांड्याचा कार्यक्रम होता म्हणून असणारा संध्याकाळी यायचा असणारा गीताताई म्हणून असणारा योग आला आमचा, कारण त्यांनी युट्यूबला व्हिडिओ बघून आम्हाला बोलविलं. त्यांना सुद्धा असणारा आम्ही सर्वांना विनंती करतो तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आमच्या रामायणाला असणारे अशीच भेट द्या. ऐका, आजचा अध्याय सुंदर आणि गोड असा होता आणि तशाच पद्धतीने आज या अध्यायाला वाचक आणि सूचक ही अत्यंत जसं हनुमंताचं बळ आहे तेवढ्या ताकदीने वाचण्यासाठी आणि दोघं जण असे भाऊ आहेत ना, बाळू दुटाळ आणि राहुल दुटाळ, हे दोघं जण आज या अध्यायासाठी वाचक आणि सूचक म्हणून आपल्याला लाभले. असं वाटतं की कवर बी ऐकावं यांचं, पण किती गोड सांगतात बघा ना. आम्हालाही वाटतं असं यावं महाराज, आम्ही सांगण्याचा थोडा प्रयत्न करतो, होईल कधीतरी तुमच्या आशीर्वादाने. असो, आज हनुमंतरायाचा जन्म झालेला आहे म्हणून आपण या ठिकाणी थोडं फुलं या ठिकाणी वाहूयात आणि थोडासा जप घेऊन आरती घेऊयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। स्वस्ति श्री भागवत रामायण किष्किंधा कांडे एकाकाटिकाय हनुमान जन्म कथन नाम दशमाध्याय पूर्णः। कुंडलीकवरधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ